अरे काय नक्की प्रॉब्लेम आहे? गरोदर पण असेल म्हणजे दाताचे प्रॉब्लेम निघालेच पाहिजे का? नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. बघा हे कसं गमतीशीर कोरिलेशन आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रेग्नन्सीमध्ये हार्मोन चेंज होतात आणि या हार्मोनच्या बदलामुळे प्रत्येक अवयव हा काही ना काही प्रमाणामध्ये अफेक्ट झालेला असतो. तसंच आपल्या डेंटल हेल्थच्या संदर्भात आहे. प्रेग्नन्सीमध्ये हार्मोनच्या बदलांमुळे आपला सलायवा जर असं थिकर होतो, स्लज फॉर्मेशन होतं, क्रस फॉर्मेशन होतं, ब्लिडिंग टेंडन्सी वाढते, त्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस आणि डेंटल पेन हा जरा जास्ती वाढतो. बरं, कन्फ्युजन काय असतं की नक्की डेंटल ट्रीटमेंट घ्यावी का, प्रोसिजर करून घ्यावी का? पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये आपण डेंटल ट्रीटमेंट करू शकता, परंतु प्रोसिजर करू नये. म्हणजेच काय, टूथ एक्स्ट्रॅक्शन असेल, रूट कॅनल असेल, त्यातल्या त्यात टाळा. सेकंड ट्रायमेस्टर मात्र या गोष्टीसाठी सेफ आहे. बरं, मग हा सगळा त्रास होऊ नये म्हणून पहिली काळजी काय आहे? ती म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधीच तुमचं डेंटल हेल्थ आधी बघून घ्या. धन्यवाद.